विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या निरनिराळ्या कोर्सेसला तुम्ही प्रवेश घेतलेला आहे. मुक्त शिक्षण पद्धतीने तुम्ही शिक्षण घेताय आणि तुम्हाला माहिती असेल की जगभरातल्या अनेक विद्यापीठांनी आता मुक्त शिक्षण पद्धतीचा अवलंब केलेला आहे. नोकरी, व्यवसाय, प्रपंच सांभाळून शिक्षण घेण्याची ही एक अत्यंत उत्तम पद्धत आहे. पण त्यासाठी तुम्हाला काही अध्ययन साहित्याची गरज असते. जशी पुस्तकं तुम्हाला मिळतात, ऑडिओ कॅसेट्स मिळतात, काही व्हिडिओज मिळतात, दूरदर्शनवरचे कार्यक्रम असतात आणि त्याबरोबर आता शिक्षण घेण्याकरता एक अतिशय महत्त्वाचं, मोठं आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकं चांगलं अभ्यासाचं साधन उपलब्ध झालं आहे आणि ते म्हणजे इंटरनेट. कम्प्युटरच्या द्वारे आणि इंटरनेटच्या द्वारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं शिक्षण घेणं आता शक्य झालेलं आहे. तुम्हाला हव्या त्या विषयावरची माहिती एका क्षणात जगभरात उपलब्ध असलेली कुठलीही माहिती मिळवणं आता इंटरनेटमुळे शक्य झालेलं आहे. पण मला माहिती आहे की तुमच्यापैकी काही विद्यार्थ्यांना इंटरनेट माहिती आहे आणि काही विद्यार्थ्यांना इंटरनेटचा वापर कसा करायचा हे माहीत नाहीये. कदाचित काही विद्यार्थ्यांच्या मनात इंटरनेटबद्दल काहीतरी भीती आहे आणि मग इंटरनेटचा वापर करायचा ठरला तर तो कसा करायचा याबद्दल कुणीतरी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तुम्हाला माहिती असेल की हल्ली निरनिराळ्या महाविद्यालयांच्या बाहेर म्हणा किंवा ज्या ठिकाणी युवक जमतात त्या ठिकाणी चर्चा करतात, त्या ठिकाणी अशी एखादी घटना तुम्हाला पाहायला मिळते. आपण ती बघूया. काय बाजीराव, काय चाललंय? अरे कसं काय, मस्तानी जाम चिडली. साहजिक आहे यार, तू महिना कॉन्टॅक्ट नाही करत, अजून काय होणार? अच्छा, म्हणजे प्रेमपत्रावर येणं चाललंय वाटतं. अरे मी नंतर येतो, माझी अडचण नको. काय यू कंटिन्यू अरे प्लीज. बस ना विशाल, बस ना. ए विशाल, तुला एखादी रोमॅन्टिक कविता येते का रे? नाही बा, पण आपण ब्राउज करून शोधूया. हा? अरे म्हणजे इंटरनेटवर शोधूया रे. नाही नको, मला वेळ नाही. अरे 5 मिनिटाचं काम आहे फक्त. अरे खरं म्हणजे ना, मला इंटरनेट ऑपरेट करता येत नाही. एवढंच ना? चल आपण माझ्या घरी बसूया. ओके चल. चल. अरे संदीप, ये ना. विश मी गुडलं का? अरे काल सर्व्हर कम्प्युटरला कनेक्टच होत नव्हता. ओके, आपण बेसिक पासून सुरुवात करू. तर सर्व्हर म्हणजे काय? तर एक महानायक, एक असा कम्प्युटर जो मोठ्या प्रमाणात माहिती साठवू शकतो आणि आपण मागू तेव्हा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि मग क्लायंट म्हणजे रे? अरे वा, बरंच माहिती आहे का तुला? तर क्लायंट म्हणजे आपला कम्प्युटर, सर्व्हरपेक्षा कमी पॉवरफुल पण आपल्या कामाचा. म्हणजे हा क्लायंट आपल्यासाठी माहिती मागवतो, ती प्रोसेस करतो आणि डिस्प्ले करतो, म्हणजे स्क्रीनवर दाखवतो. आणि नेटवर्क म्हणजे आपल्या एक प्रकारच्या तारा. तारा? तिला आणि मला जोडणार आहे? डोंबल माझं. अरे सर्व्हर आणि क्लायंटला जोडणार ते नेटवर्क आहे. आणि या तुझ्या तारा म्हणजे केबल, सॅटेलाइट आणि टेलिफोन लाईन्स. टेलिफोन लाईन्स. ए अरे मी एक टेलिफोन करू का? हे तू जा रे, तू नको डोकं माझं प्लीज. ए अरे नाही उठत, बस. ठीक आहे, तर कुठे होतो आपण? नेटवर्क. हां, तर इंटरनेट म्हणजे काय? तर इंटरनेट म्हणजे एक प्रकारचं नेटवर्कचं नेटवर्क. म्हणजे जगभरातले अब्जावधी कम्प्युटर्स एकत्र बांधणारं ते जाळं आहे. ए अरे, इंटरनेटची सुरुवात म्हणे मिलिटरीमध्ये झाली होती का रे? येस बॉस. म्हणजे युद्ध सुद्धा कधी कधी जगाला वरदान देऊ शकतं. 1960 मध्ये डार्पा, डिफेन्स ऍडव्हान्स प्रोजेक्ट रिसर्च एजन्सी या संस्थेने सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेतले सगळे कम्प्युटर्स एकत्र बांधले. त्यांचं मूळ उद्दिष्ट होतं सैन्याचे संदेश जलद पोहोचावेत आणि गुप्त राहावेत असं. त्याला त्यांनी ॲप्रानेट असं नाव दिलं होतं. आणि मग वाढता झाले इंटरनेट मंडळ. हे सगळं बरोबर आहे रे, पण इंटरनेटला जोडायचं कसं? हा एक चांगला प्रश्न आहे. तर त्यासाठी 4 गोष्टी लागतात. पहिली टेलिफोन लाईन. अरे वा, हुशार आहेस. तर पहिली टेलिफोन लाईन, PC, मॉडेम आणि ISP म्हणजे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. तर हा बघ, हा जो मॉडेम आहे ना, तो या PCला टेलिफोन लाईनशी जोडतो. म्हणजे असं की याचा जो डिजिटल डेटा आहे तो टेलिफोन लाईनसाठी अॅनालॉग मध्ये कन्वर्ट करतो. आणि ISP जो आहे तो या टेलिफोन लाईनला इंटरनेटशी जोडतो.
हा म्हणजे आपल्या क्लायंटला सर्व्हरशी जोडतो. हा ते आपले सत्यम ऑनलाईन वगैरे. हा सत्यम ऑनलाईन, मंत्रा ऑनलाईन, MTNL, VSNL याशीच काही लोकप्रिय ISPs आहेत. अरे पण या इंटरनेटला कनेक्ट कसं करायचं, म्हणजे म्हणजे नक्की येतं काय त्याच्यात असं? WWW म्हणजे वर्ल्ड वाईड वेब्स, आणि ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. तर टॅलिनेट, FTP म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, युजनेट आणि IRC म्हणजे इंटरनेट रिले चॅट या सुद्धा सगळ्या गोष्टी इंटरनेटमध्ये येतात. हे पण WWW म्हणजे नक्की काय? अरे तो एक खजिना आहे, अ ट्रेजर. म्हणजे जगभरातली कुठलीही माहिती अत्यंत सोप्या पद्धतीने आणि स्वस्तात एका क्षणात आपल्या समोर आणणारा, आणि ही माहिती चित्र आणि अॅनिमेशनचा वापर करून सादर केली जाते. हे आणि FTP हे जरा अतिच होतंय नाही का? मी काही तुला शिकवायला बसलोय का? मग ऑफकोर्स. ठीक आहे. तर FTP म्हणजे कम्प्युटरवरून सर्व्हरवर फाईल अपलोड किंवा डाउनलोड करण्याची पद्धत. अपलोड म्हणजे काय रे? त्यात आपण नंतर जाऊ. तर टॅलिनेट आपण दुसऱ्या मशीनचा डेटा ऍक्सेस करण्यासाठी आपण वापरतो. आणि युजनेट? तुला इटालियन पिझ्झा येतो का रे? काय येतो का? नाही ना? नाही. जर तू युजनेटवर विचारलंस तर तुला कोणी एका क्षणात सांगेल. हा म्हणजे युजनेट ही एक ग्लोबल जागतिक इलेक्ट्रॉनिक मेसेज सिस्टीम येतं. बरोबर. पण आता IRC म्हणजे चॅट ना, म्हणजे मी आपला अंदाज. अरे बरोबर आहे, म्हणजे इंटरनेटवर गप्पा मारणं आणि चकाट्या पेटणं. आणि ईमेल म्हणजे कम्प्युटरवरनं इलेक्ट्रॉनिक मेल पाठवणं, बरोबर? अगदी. पण WWW वर नक्की माहिती शोधायची कुठे? वेब पेजेसवर. वेब पेज म्हणजे HTML हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज वापरून तयार केलेली पेजेस असतात. अच्छा, म्हणजे WWW हा वेब पेजेसचा समूह आहे तर. असं म्हणायला हरकत नाही, पण तुला माहिती आहे समूह किती मोठा आहे? किती? 50 अब्ज वेब पेजेस. बापरे. भिऊ नकोस, URL तुझ्या पाठीशी आहे. URL? URL ही काय नवीन भानगड आहे? URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे प्रत्येक वेब पेजचा स्वतंत्र असा URL म्हणजे पत्ता असतो, आणि या URLचे 4 भाग असतात: प्रोटोकॉल, सर्व्हर, पाथ आणि फाईल नेम. अच्छा, म्हणजे ते HTTP असतो तर. हो, म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा प्रोटोकॉल. आणि हे बघ, हा www.ycmou.com हा आहे सर्व्हर. EDP हा आहे पाथ, आणि त्याच्या पुढचं आहे फाईल नेम. हा स्क्रीनवर हात दिसतोय ते काय? त्याला लिंक म्हणतात. एखाद्या वेब पेजवर तुला काही अधोरेखित शब्द किंवा रंगीत शब्द दिसतील. कधी कधी चित्र सुद्धा लिंक असू शकते. त्याच्यावर आपण क्लिक केलं ना की आपल्याला त्या गोष्टीबद्दल माहिती मिळते. अच्छा. चल आपण सुरुवात करूया. लेट्स ब्राउज. अरे ब्राउज म्हणजे इंटरनेटवर माहिती शोधायची आणि आपल्या सवडीने वाचायची. पण त्याच्यासाठी ब्राउझर लागतो बरं का. तर ब्राउझर म्हणजे माहिती शोधायला, साठवायला, बघायला आणि वेबवर माहिती पाठवायला लागतं ते सॉफ्टवेअर. सध्या नेटस्केप नॅव्हिगेटर आणि इंटरनेट एक्सप्लोरर असे 2 प्रसिद्ध ब्रँड्स आहेत. आपण हे जे वापरतोय ना ते इंटरनेट एक्सप्लोरर आहे. अरे ते सगळं बरोबर आहे रे. कविता कधी डाउनलोड करायची आहे? डाउनलोड? अरे तितकं माहिती आहे मला. अच्छा. अरे डाउनलोड म्हणजे सर्व्हर मधून आपल्या क्लायंटवर फाईल्स कॉपी करायच्या. आणि अपलोड म्हणजे डाउनलोडच्या अगदी विरुद्ध, म्हणजे क्लायंट वरून सर्व्हर मध्ये फाईल्स कॉपी करायच्या. अच्छा. आणि IE सुरू कसं करायचं? ते तू सांग. अच्छा, हे बघ, इथे टास्कबार आहे. टास्कबार या वर या उंदरानं क्लिक करायचा. अरे म्हणजे माऊस न. किंवा दुसरा मार्ग म्हणजे या IE आयकॉनवर क्लिक करायचं. किंवा प्रोग्राम मेनूला जाऊन IE वर क्लिक करायचं. हा बघ, हा इंटरनेट एक्सप्लोररचा स्क्रीन. आता यावर फाईल, एडिट, बॅक आणि फॉरवर्ड एरोज बघ. हे बघ, या प्रत्येक शब्दाचं विशिष्ट ठराविक असं कार्य आहे. आता या खालच्या बाजूला इकडे माय कम्प्युटर्स आणि या इकडच्या बाजूला यांचंही काही विशिष्ट कार्य आहे. आता आपण ब्राउज करायला तयार आहोत का रे? हो, तुला URL माहितीच आहे. आता हे बघ, या जागेला ऍड्रेस एरिया म्हणतात. इथं क्लिक करायचं आणि आपल्याला हवे असलेल्या वेब पेजेसचा URL टाईप करायचा आणि मग एंटर करायचं. पण नक्की प्रक्रिया होते का इथे? आता असं बघ की URL टाईप करतो ना आपण, तेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर त्या सर्व्हरला कॉन्टॅक्ट करतो ज्यावर आपल्याला हवी असलेली वेब पेजेस आहेत. ठीक आहे. आता हा कम्प्युटर लोकेट झाला म्हणजे सापडला की वेब पेज आपल्या कम्प्युटरवर डाउनलोड होतं. आणि आता हे काय?
हा स्टेटस इंडिकेटर. हे बघ, हा जेव्हा अॅनिमेटेड असेल ना तेव्हा असं समजायचं की ब्राउझरचं डाउनलोडिंगचं काम चालू आहे आणि आपण या कामाचं स्टेटस म्हणजे स्थिती स्टेटस मेसेजमध्ये फील्डमध्ये बघू शकतो. अच्छा, म्हणजे ते वेब पेज फाउंड, डन, कनेक्टिंग टू वेब पेज असं सगळे ते मेसेज येत होते ते. हा, आणि हे बघ याच्या बाजूला आहे प्रोग्रेस बार. डाउनलोड जसं जसं पुढे सरकत जातं ना तस तसा हा रंगाने भरत जातो. आणि पूर्ण रंगाने भरला तेव्हा आपलं काम झालेलं असतं. बरोबर. मग स्टेटस मेसेजमध्ये डनचा मेसेज येतो. या स्क्रीनच्या वरच्या बाजूला बघ, हे बघ या चित्रांना टूलबार म्हणतात. प्रत्येक चित्र खरं तर एक बटन आहे, म्हणजेच त्या बटनाचं एक कार्य आहे. थांब हं, मी माझ्या मित्राचा मेल चेक करतो. काय रे, कंटाळास का? आता आपण माझ्या वेब पेजवर परत जाऊ यार. नो प्रॉब्लेम बॉस. हे बघ, बॅक बटन क्लिक केलं ना की आधी बघितलेल्या वेब पेजला आपण परत जाऊ शकतो. आणि समज मला परत मेल चेक करायचा असेल तर मी फॉरवर्ड बटन क्लिक करेन. अरे वा, हे तर एकदम आपल्या वहीचे पानं उलटल्यासारखंच आहे नाही? हा, पण इंटरनेट एक्सप्लोरर स्क्रीन सुरू केल्यावर जे पेज येतं ते होम पेज म्हणजे ब्राउझिंग सुरू करायला हा स्टार्टिंग पॉइंट आहे. पण ब्राउझिंग सुरू असताना आपल्याला होम पेजवर जायचं असेल तर सिम्पल, होम बटनवर क्लिक करायचं. हा, आय सी. थांब, मी जरा ना cricket.com चा ऍड्रेस टाईप करतो. आज इंडिया वर्सेस न्यूझीलंडची मॅच होती ना. हा कर. अरे अरे अरे, चुकीचा टाईप केलास. स्टॉप बटन क्लिक. हे बघ, स्टॉप बटन क्लिक केलं ना म्हणजे डाउनलोड व्हायचं थांबेल. आणि समजा तू ऍड्रेस चुकीचा टाईप केलास किंवा डाउनलोड व्हायला वेळ लागत असेल ना तर स्टॉप बटन क्लिक करायचं. येस बॉस. पण आता बघ, इथे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्हाला cricket.com चा ऍड्रेस सांग, नाही तर मग मी बॅक जातो. घे ऍड्रेस. डब्ल्यू एंटर. ठीक आहे. अरे आता समज तुला जर लेटेस्ट स्कोअर बघायचा असेल ना तर रिफ्रेश बटन क्लिक करायचं म्हणजे तुला लेटेस्ट स्कोअर मिळेल. अरे यार, पण माझ्या कवितांचं काय आहे? कवितांचं नंतर बघू रे, आधी आपण स्कोअर बघूया. अरे स्कोअर काय बघायचा? अरे तुझी काय माझी काय एकच गोष्ट आहे. काय? अरे म्हणजे कविता रे. चल आपण एखाद्या सर्च इंजिनवर शोधूया. असं म्हण ना. सर्च इंजिनवर शोधायची ना. हो. आता विचार ना, हा काय प्रकार आहे? ऑब्विसली माहिती नाही तर. अरे मग सांगतोय ना. तर सर्च इंजिन म्हणजे एखादी प्रोग्राम वेबसाईट ज्याच्यावरनं आपण इंटरनेटवर माहिती शोधू शकतो. म्हणजे एखाद्या पुस्तकासारखं सगळ्या अनुक्रमणिकाचा वेब पेजच की. हा, म्हणजे वेब डिरेक्टरी म्हणजे सुद्धा खरं तर एक सर्च इंजिनच असतं, फक्त यात माहिती विषयावर विभागलेली असते. ओके, म्हणजे टेलिफोन डिरेक्टरीच्या येल्लो पेजेस सारखं. म्हणजे समज आपल्याला वर्तमानपत्राबद्दल माहिती हवी असेल तर मीडियाला जायचं आणि हवा तो विषय क्लिक करायचा. बरोबर. हा, पण सर्च करायला कीवर्ड लागतो बरं का. तर कीवर्ड म्हणजे आपल्याला ज्या विषयावरची माहिती शोधायची आहे त्याचा मूळ शब्द किंवा विषय. फॉर एक्झाम्पल, तुला आता समज कथ्थक या विषयावर माहिती शोधायची. हा, तर मग डान्स किंवा मग परफॉर्मिंग आर्ट. हा, बरोबर. पण सर्च इंजिन्स असतात कुठच्या? असं बघ की याहू, अल्टाविस्टा, इनफोकस या अशाच काही सर्च इंजिन्स प्रसिद्ध आहेत. तू मागे काहीतरी ते सर्च असिस्टंट वगैरे म्हणत होतास, तो काय प्रकार आहे रे? या वेबसाईटवरून त्यांना व्हिजिट न करता माहिती काढता येते. म्हणजे असं बघ की हा स्क्रीन आहे. या टूलबारवरचं सर्च क्लिक केलं ना की सर्च असिस्टंट समोर येतो. हा बघ आला. आता आपला कीवर्ड या बॉक्समध्ये टाईप करायचा. म्हणजे टेक्स्ट बॉक्समध्ये सर्च असिस्टंटच्या बाजूला जी फ्रेम आहे ना, ही बघ, ही त्याला डिस्प्ले पेन म्हणतात. इथे आपल्याला हवी असणारी माहिती दाखवणारं वेब पेज दिसतं. अरे कीवर्ड नंतरचा तू काही बोलला नाही ना. हे बघ, कीवर्ड टाईप केल्यावर कीवर्ड असलेल्या सगळ्या वेब पेजेसचे ऍड्रेस डिस्प्ले होतील. हे बघ झाले. आता मग सर्च असिस्टंटने दाखवलेल्या एखाद्या लिंकवर क्लिक करायचं. पण मित्रा, मला मधनं समजा दुसऱ्या विषयाकडे जायचं असेल तर? अरे किती सोपं आहे. हे बघ, न्यूला जाऊन कीवर्ड बदलायचा. हा बघ, अरे कीवर्ड बदलल्यावर सर्च असिस्टंट अब्जोंनी वेब पेजेस दाखवेल ना मला. अरे इसका भी उपाय है बच्चा अपने पास. हे देख, वर्ड अगदी मुद्देसूद हवा. म्हणजे कधी अनेक कीवर्ड वापरायचे असतील, जसं की युनिव्हर्सिटी, कॉलेज, स्कूल, तर प्रत्येक शब्दानंतर कॉमा टाकायचा. हा, म्हणजे सर्च असिस्टंट हे सगळे शब्द किंवा स्वतंत्र शब्द असलेले वेब पेजेस दाखवेल. आणि समज एखादं वाक्य जर कीवर्ड असला, म्हणजे फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी ऑफ पुणे, तर अरे ते कोटेशन मार्क मध्ये टाकायचं. आणि सपोज मला जर सगळ्या युनिव्हर्सिटीची माहिती हवी असेल ना तर पुण्याच्या आधी -n टाकायचं. आणि
ओपन हा शब्द जर ऑप्शनल असेल तर मी प्लस साईन टाकेन, म्हणजे ओपन प्लस युनिव्हर्सिटी असं टाईप करायचं. ठीक आहे. हा म्हणजे असं की फक्त बँक म्हटल्यावर फक्त बँकचीच माहिती मिळेल. हा, जर तुला फक्त बँकेची माहिती हवी असेल ना तर बँकेनंतर फुल स्टॉप द्यायचा. आणि समजा आपल्याला माहिती अपुरी वाटली तर हे बघ, हे वरती नेक्स्ट बटन आहे ना त्याच्या बाजूचा एरो क्लिक कर. ठीक आहे. म्हणजे हे बघ, याच कीवर्डच्या दुसऱ्या सर्च इंजिन डिस्प्ले होतील. पण तिथे कस्टमाइज बटन येते काय? हे बघ, हे कस्टमाइज क्लिक केलं ना की सर्च सेटिंग विंडो येते. ही बघ आली. आता ही सर्च इंजिनची यादी. आता यातल्या हव्या त्या सर्च इंजिनवर क्लिक करून मग अप किंवा डाऊन एरोजनी आपण सर्च इंजिनची यादीतील जागा बदलू शकतो. हे विशाल, पण या सगळ्या सर्च इंजिन जरा जनरलच येत नाही. हे बघ, तुला जर स्पेसिफिक माहिती हवी असेल ना तर त्याच्यासाठी पण काही सर्च इंजिन्स आहेत ना. हे बघ, फॉर एक्झाम्पल oliveberry.com किंवा shareware.com. आणि समज तुला जर एखाद्याचा ईमेल ऍड्रेस शोधायचा आहे तर whoware.com वर जायचं. अरे पण इथे वेब पेजेस वाचायला वेळ कोणाकडे? अरे हर प्रॉब्लेम का उपाय अपने पास. डायरेक्ट फाईल मेनूला जाऊन सेव्ह एज क्लिक करायचं. ठीक आहे. आता तुला ज्या लोकेशनला पेज सेव्ह करायचंय ते आपण सिलेक्ट करू. ओके. आता फाईल नेम बॉक्स मध्ये जे फाईल नेम सेव्ह करायचंय ते एंटर कर. आणि आता इथे क्लिक केलं की ते वेब पेज सेव्ह होईल. बरोबर. ठीक आहे. ओके ओके ओके. पण सेव्ह नक्की काय होते तुला माहितीये का? हे बघ, वेब पेज मध्ये लिंक फाईल असतात. समज पेज सेव्ह केलं ना की हा इंटरनेट एक्सप्लोरर ते फाईलच्याच नावाचा फोल्डर क्रिएट करतं आणि मग फाईलच्याच लोकेशनवर टाकतं. थांब, या वेब पेजचा मी URL लिहून घेतो, म्हणजे उद्या मला तिथे जाता येईल. अरे कशाला एवढे कष्ट करतोस? हे बघ, URL टाईप करायचा आणि एंटर करायचं आणि मग टूल बारवर फेवरेट क्लिक करायचं. ठीक आहे. आता फेवरेट बार डिस्प्ले झाला ना की ऍड बटनाला जायचं आणि मग ऍड फेवरेट बॉक्स मध्ये हवा तो शॉर्टकट एंटर करायचा. म्हणजे मला आता या साईटवर जायचं असेल ना तर फेवरेट बटनला जाऊन क्लिक करायचं आणि मग शॉर्टकट क्लिक केलं की साईट ओपन होईल. बरोबर. पण विशाल, हे शॉर्टकट टॉपिक प्रमाणे कॅटेगराईज करता आले असते ना तर जास्त बरं झालं असतं. अरे ऑर्गनाइज फेवरेट मध्ये सोय आहे की, म्हणजे इंटरनेटवर आपण विषयांवरचे फोल्डर्स तयार करू शकतो आणि शॉर्टकट्स या फोल्डरमध्ये टाकू शकतो. ओके. म्हणजे त्या फेवरेट बारला ऑर्गनाइज फेवरेट क्लिक केलं ना. ठीक आहे. आता क्रिएट फोल्डरला जायचं, म्हणजे ते फेवरेट लिस्टच्या खाली ऍड होईल बघ शेवटी. न्यू फोल्डर म्हणून ऍड झालं. बरोबर. आता फोल्डरचे नाव टाईप केल्यावर क्लोज क्लिक करायचं. ठीक आहे. पण हे फोल्डर या शॉर्टकट मध्ये टाकायचे कसे? हे बघ, फेवरेट बारला जाऊन ऑर्गनाइज फेवरेट क्लिक करायचं. ठीक आहे. आता याचा डॉलर बॉक्स येईल. हा बघ आला. ठीक आहे. आता यातले जे शॉर्टकट्स टाकायचे ते सिलेक्ट करायचे आणि मूव्ह फोल्डरवर क्लिक करायचं. ठीक आहे. ब्राउज फॉर फोल्डर डॉलर बॉक्स दिसेल. हा बघा. आता यात ज्या फोल्डरमध्ये शॉर्टकट्स टाकायचे तो सिलेक्ट करून ओके क्लिक करायचं. ठीक आहे. ऑर्गनाइज फेवरेट डॉलर बॉक्स क्लोज केलास की फेवरेट लिस्टला जाऊन आत्ताच्या फोल्डरवर क्लिक केलं की सगळे शॉर्टकट्स दिसतील. किती कटकट आहे रे. डायरेक्ट फोल्डर मध्ये नाही टाकू शकत का रे? येतं ना. मग तसं सांग ना. अरे मग सांगतोय ना. हे बघ, जे वेब पेज फेवरेट टाकायचंय ना ते ओपन करायचं. ठीक आहे. आता फेवरेटला जायचं आणि नंतर ऍड्रेसला जायचं. आता ऍड फेवरेट डॉलर बॉक्स येईल. हा बघायला. आता या बॉक्समध्ये क्रिएट इन क्लिक करायचं, म्हणजे सध्याचे फेवरेट फोल्डर्स मध्ये डिस्प्ले होतील. हे बघ झाले. आता ज्या फोल्डरमध्ये लिंक टाकायची आहे तो सिलेक्ट करायचा आणि ओके क्लिक करायचं. आहे की नाही सिंपल? अरे पण विशाल, आपण इथे एखादी महत्वाची फाईल टाकायला विसरलो तर? काही ना सतत रडत राहायची सवय असते. अरे यार वो साईट का ऍड्रेसही याद नाही. म्हणजे असं तुझ्या बाबतीत होऊ शकतं, पण हा इंटरनेट एक्सप्लोरर नाही विसरणार. हे बघ, इथे हिस्ट्री क्लिक करायचं. ओके. हा हिस्ट्री लिस्ट बार आहे, म्हणजे याच्यात कळतं की आपण कोणत्या दिवशी कोणती साईट ओपन केली होती. हा बरोबर. म्हणजे तू सर्चही वापरू शकतोस. त्या साईटचा कीवर्ड एंटर करायचा की काम खतम नाही शुरू गुरु. अरे पण हिस्ट्री या साईट्स लक्षात किती दिवस ठेवते? गुड क्वेश्चन. कयामत तक याद तो खैर नहीं रख सकता, पर ओके ओके. मग टूल मेनूवर जाऊन इंटरनेट ऑप्शनला जा. ठीक आहे. हे बघ, आता डायलॉग बॉक्स डिस्प्ले होईल. हा बघायला. आता या जनरल टॅब ऑप्शन मध्ये हिस्ट्री फोल्डर सेटिंग आहे. यात आपण इंटरनेट एक्सप्लोररची स्मरणशक्ती निश्चित करू शकतो. म्हणजे समजा इथे मी 30 डेज स्पेसिफाय केले तर मी पहिल्या दिवशी जी साईट ओपन केली आहे ती इंटरनेट एक्सप्लोरर 31व्या दिवशी विसरून जाईल. बरोबर आहे यार. पण आता हे सगळं विसर.
चल आपण मस्तपैकी मॉडर्न कॅफेत जाऊन चहा घेऊया. मॉडर्न कॅफेत तू जा. अरे? मी जातो सायबर कॅफेत कविता डाउनलोड करायला. पायलट विद्यार्थी मित्रांनो, विशालनी संदीपला इंटरनेटचा वापर कसा करायचा हे समजावून सांगितलं आणि कितीतरी कमी वेळामध्ये विशालनी काय सांगितलं हे संदीपला अगदी व्यवस्थित कळलं. असं तुम्हाला सुद्धा कळू शकतं आणि इंटरनेटचा वापर करून तुम्ही त्याचा अध्ययन साहित्य म्हणून फार चांगल्या पद्धतीने वापर करू लागता. पण एक लक्षात घ्या की हे इंटरनेट समजून घेण्याकरता त्यातल्या काही महत्वाच्या संकल्पना आपण आज या ठिकाणी समजून घेतलेल्या आहेत. अगदी सुरुवातीला आपण विचार करूया की हे इंटरनेट म्हणजे काय. तर इंटरनेट हे नेटवर्क ऑफ नेटवर्क्स असं म्हणता येईल की अनेक वेगवेगळ्या ठिकाणची माहिती एकत्र करण्याकरता जी नेटवर्क्स आहेत ती सगळी नेटवर्क्स एका नेटवर्कवरती एकत्र केलेली असतात. त्याला आपण इंटरनेट असं म्हणतो. आता हा इंटरनेट तुम्हाला उपलब्ध कुठून होतो तर तो सर्व्हरच्या माध्यमातून होतो. म्हणजे हा सर्व्हर काय आहे तर हा सर्व्हर हा सगळ्या प्रकारची माहिती स्वतःकडे जमा करून ठेवणारा एक फार मोठा कम्प्युटरच आहे. म्हणजे तुमच्या समोर जो कम्प्युटर आहे त्याची क्षमता अतिशय कमी आहे, त्यापेक्षा कितीतरी जास्त क्षमतेचा हा एक सर्व्हर आहे आणि या सर्व्हरवरती ही सगळी माहिती गोळा करून ठेवलेली असते. आणि तुमच्या हेही लक्षात आलं असेल की इंटरनेटचा वापर करण्याकरता तुमच्याकडे 4 महत्वाच्या गोष्टी असायला पाहिजेत. एक म्हणजे आयएसपी. या आयएसपीला जोडण्याकरता तुमच्याकडे टेलिफोन लाईन आणि मॉडेम या 2 महत्वाच्या गोष्टी असल्या पाहिजेत आणि त्याच्याबरोबरीने तुमचा स्वतःचा पीसी म्हणजे पर्सनल कम्प्युटर असला पाहिजे. आणि अगदी खरं आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा प्रत्येक माणसाला अशा प्रकारचं साहित्य स्वतःच्या घरात उपलब्ध असणं शक्य नसतं आणि म्हणून इंटरनेटचा वापर करताच येणार नाही का. तर त्यासाठी उपाय म्हणून सगळ्या मोठ्या शहरांमध्ये निरनिराळ्या ठिकाणी सायबर कॅफेज उघडलेले आहेत आणि या सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्हाला इंटरनेट वापरता येऊ शकतं. अगदी कमी शुल्कामध्ये या सायबर कॅफेमधनं तुम्हाला इंटरनेटचा वापर करता येतो. तुम्ही या सायबर कॅफेमध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला या कार्यक्रमातनं जी माहिती मिळाली त्या माहितीप्रमाणे वेगवेगळ्या साईट्स ओपन करून तुम्हाला हवी ती माहिती तिथे घेता येईल आणि त्यावरून तुम्हाला तुमचा स्वतःचा अभ्यासही करता येईल आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर जी माहिती हवी असेल ती तुम्हाला पाहिजे ते सर्च इंजिन वापरून मिळवता येईल. त्यामुळे आता तुम्हाला इंटरनेटबद्दलची भीती बाळगायचं कारण नाही हे नक्की. आता मला असा विश्वास आहे की तुम्ही निश्चित सायबर कॅफेमध्ये जाल, त्या ठिकाणी इंटरनेटचा वापर कराल आणि हा इंटरनेटचा वापर करताना कदाचित तुम्हाला काही अडचणी येण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी आपली साईट आहेच ycmou.com. तेव्हा तुम्हाला जी काही अडचण येईल ती अडचण आम्हाला ycmou.com या साईटच्या मार्फत कळवा. आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. तेव्हा मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला जगाबरोबर जर जायचं असेल तर इंटरनेटचा वापर करता यायलाच पाहिजे. इंटरनेट हा आज आपला एक मित्र आहे. जगभरातलं ज्ञान क्षणभरात तुमच्या समोर आणून देणारा हा एक माहितीचा दूत आहे आणि या इंटरनेटच्या वापराने तुम्हाला तुमच्या अभ्यासाबरोबरच तुम्हाला हवी असलेली जगभरातली कुठलीही माहिती क्षणार्धात केवळ 2 बोटांचा वापर करून तुमच्या समोर उपलब्ध होणार आहे. तेव्हा इंटरनेटचा वापर हा यापुढच्या जगामध्ये अनिवार्य असणार आहे. त्यामुळे तुम्ही इंटरनेटचा वापर करायला सुरुवात केलेली असणारच आहे आणि जर नसेल तर यापुढे करायची आहे. तुम्हाला तुमच्या इंटरनेट वापराच्या कामामध्ये आमच्या हार्दिक शुभेच्छा.